स्माइल स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 युअर. बघता बघता आपल्या या सेशनचा 10वा दिवस आला. एक सुंदर यात्रेसोबत आपण ही दिव्य जर्नी सुरू केली होती आणि आज या जर्नीचा लास्ट डे आहे. सर्वांचं आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. विषयाला म्हणजे पुढे नेण्याआधी मला सांगा की या 10 दिवसांमध्ये जो काही तुम्हाला बदल तुमच्या लाईफमध्ये जाणवला असेल, आणि प्लीज शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी एक प्रेरणा असतं पुढच्या प्रवासात अजून काहीतरी नवीन याच उत्साहाने पुढे नेण्यासाठी, पुढे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तुमच्यासारख्या असंख्य लोकांच्या जीवनामध्ये तो सकारात्मक बदल होण्यासाठी. सो एनी शेअरिंग की तुम्हाला जे काही चांगलं वाटलं असेल की या 10 दिवसांमध्ये की आपण खरोखर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचा बदल करू शकतो. मीनाक्षी ढेकेकर म्हणून इकडे हँड रेस करावर, म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करू शकेल. सापडल्या. ओके, हा. अनम्यूट करा मॅडम. बोला. शुभ दुपार मॅडम. बरोबर. आणि सर्वात पहिले तुमचं धन्यवाद. कारण तुमच्यामुळे माझ्या जीवनामध्ये तसं या 10 दिवसामध्ये खूप छान झालं. पहिली गोष्ट, मी खूप जास्त टेन्शन मध्ये राहायची. तसे परिस्थितीच तशी होती टेन्शन मध्ये राहण्यासारखी. पण माझी मुलं मला समजवायची, ठीक आहे, होते होते. पण आज अशी परिस्थिती आली का मी माझ्या पोरांना होते होते, उद्याच उद्या बघू, टेन्शन घेऊ नको. माझा मुलगा पुण्याला जाणार आहे, तो कसं ग मम्मी, कसं ग मम्मी, तू टेन्शन घेऊ नको, तू तिथे जा, अभ्यास कर, मग उद्याच उद्या पाहू आपण, बाकीचं नंतर बघू, सर्व छान होते. खूप आणि एक गोष्ट, मी बाथरूम मध्ये गेल्यानंतर जास्त वेळ राहू शकत नव्हती. पूर्ण असं माझा श्वास बंद व्हायचा आणि मी निघूनच यायचे. 5 मिनिट म्हणजे खूप झाले माझ्यासाठी. पण मी काल इतकं म्हणजे केस धुतले तर अर्धा तास मी नाही का, सर्व इतकं छान वाटलं तेव्हा, भीतीच नाही वाटली. खूप खूप छान वाटलं. ग्रेट. अभिनंदन. बघा, हे छोटे आणि बदल देखील खूप महत्वाचे असतात जीवनामध्ये. आणि खरं सांगायचं म्हणजे मी सकाळी उठल्याबरोबर ज्या व्यक्तीचा चेहरा बघत होती, चेहरा बघितल्याबरोबर माझा दिवसही खराब जायचा. आणि मग तेच ते साठवायचं, या व्यक्तीनं असं केलं नसतं तर असं झालं असतं, बस. आता दिसलं तरी जाऊ दे, झालं झालं, झालं झालं. आणि माझ्यात फरक म्हणजे मी त्या व्यक्तीला माफ केलं की नाही, पण मला असं वाटतं की जाऊ दे आता, झाल्या गोष्टी काढण्यात काही अर्थ नाहीये, असं वाटते मला आता. चला. माफ करण्यासारखं ते व्यक्ती नाहीये, तरी पण मी म्हणते की जाऊ दे. ग्रेट ग्रेट. खूप छान, खूप खूप एनर्जीला धन्यवाद मॅडम. निगेटिव्हिटी ठेवायचीच नाही. छान, खूप छान. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. आणि पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणखी कोणी? कारण तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. वर्षा मॅडम, अनम्यूट करा. बोला मॅडम. धन्यवाद मॅडम. मला वंदना ताईंकडून लिंक मिळाली तुमची. मी 5व्या दिवसापासून जॉईन झाले तुमच्याकडे. आणि खोकल्यासाठी मी थोडीशी हेच होते. आणि मी त्याविषयी त्याविषयी तुमच्याकडून पाहिलं. आणि खोकल्यासाठी हे केलं, थोडं हाताला गरम हे करून केलं. मला औषधं न घेता खूप छान फरक पडला. ग्रेट. छान. खूप छान. आणि छान, धन्यवाद. आणि तुमचं अभिनंदन. तुमचं आता दिल्लीला तुमचं व्हायचा आहे कार्यक्रम, खूप छान. आणि मला ही लिंक मिळाली म्हणून पण देवाचे, रेकीचे आणि तुमचे आभार. थँक्यू, थँक्यू. मी फक्त माध्यम आहे, सगळी इच्छा त्याची. चला, थँक्यू. चला तर मग सुरू करूया आजच्या सेशनला. आज आपण 2 भागात सेशन घेणार आहे. आता मी तुम्हाला एनर्जी बॉल एक्सरसाइज, दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी आणि मनी मंत्रा या 3 गोष्टी आता घेणार आहे 4 वाजेपर्यंत. आज नेमका माझा मुलगा शाळेत सोडून द्यावं लागलं मला,
त्याच्यामुळे घ्यायला जावं लागेल 4 ते 4:30 वाजता. आपला ब्रेक राहील आणि मग 4:30 वाजतापासून तुमचे सगळे प्रश्न, म्हणजे माझं प्रत्येक बॅचला प्रॉमिस असतं की तुमच्या शेवटच्या हँड्रेड्सपर्यंत जे काही तुमचे प्रश्न असतील, सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. आणि डिटेलमध्ये देणार आहे आपण, त्याला वेळेचं बंधन नसतं. रेकॉर्ड आहे, 3-3, 4-4 तास ते बॅचेस चाललेले आहेत. ठीक आहे, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे पण आपण देणार आहोत. पण ते 4:30 ते 5:30 मध्ये किंवा त्याच्याही पुढे. तर आज दोन टाइममध्ये 4 ते 4:30 ब्रेक घेणार आहे आपण, कारण मला मुलाला शाळेत जायला घेऊन यायचं आहे म्हणून. 4:30 पासून प्रश्न. तर आज पण ते संपण्याच्या आधी ज्या लोकांना नंतरचं सेशनची आवश्यकता नाही आहे, प्रश्न उत्तर विचारायचे नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी 4 वाजेपर्यंतच पूर्ण सिलेबस कंप्लीट करते. ओके. तर आता दैनंदिन प्रॅक्टिस सकाळपासून रात्रीपर्यंत काय करायची? पहिला मुद्दा, आता ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालेला आहे, पहाटे 4:15 वाजता जे लोक जॉईन झाले होते, ते सगळे रेकी साधक बनलेले आहेत. आणि ती रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस स्पर्श चिकित्साच्या माध्यमातून ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी निश्चितच करू शकतात. ठीक आहे. आता हा जो सराव आपल्याला करायचा आहे, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, जे आपण 5 तत्व शिकलो रेकीचे, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी, हे तुमच्या जीवनाचा भाग असणं गरजेचं आहे. जीवनाचा भाग म्हणजे काय? सकाळपासनं रात्रीपर्यंत जगताना जे 5 तत्व आहे, जीवनाला ओनली फॉर टुडे मध्ये शिफ्ट करायचं. माझ्याकडे आजचंच जीवन आहे, मग आजच्या दिवस मी राग करणार नाही, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी 100% पूर्ण करणार, प्राणी मात्रांवर प्रेम करणार आणि ग्रॅटिट्यूड मध्ये जीवन जगणार. हे 5 तत्व आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर रोज सकाळी उठल्यावर ईश्वराला आभार मानायचे. का? तर 10 लाख+ लोक जे आज पृथ्वीवरनं टाटा बाय बाय केले, त्यांच्यामध्ये आपला नंबर लागला नाही, आपल्या कुटुंबियांचा नंबर लागला नाही, म्हणून आपल्याला त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे. ठीक आहे. जस्ट से थँक्यू की त्या 10 लाख+ लोकांमध्ये माझा नंबर लागलेला नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर रोज ईश्वराला सकाळी सकाळी सांगायचं, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. माझ्यासोबत आपण आपल्या कुटुंबाला पण घेऊ शकतो. मी आणि माझं संपूर्ण कुटुंब स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. ठीक आहे. मस्त म्हणजे जे काही कार्यक्रम करतायत, काम करताय तुम्ही, ते पूर्ण एनर्जीनी करताय. आणि जबरदस्त म्हणजे तुमचा त्या प्रत्येक कामाचा रिझल्ट हा जबरदस्तच येतो आहे. ठीक आहे. प्रत्येक कामाचा रिझल्ट हा तुमच्या जीवनामध्ये अत्यंत जबरदस्त असा येतो आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, असा तुम्हाला तिथे एक अनुभव आपल्याला म्हणजे रोज लाईफला द्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्वस्त मस्त जबरदस्त म्हटल्यानंतर अन्न आणि पाण्याला ग्रॅटिट्यूडने, अन्न आणि पाण्याला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, थँकफुलची भावना द्यायची आहे. आणि आता जे मी तुम्हाला एनर्जी बॉल शिकवणार आहे, ते 4 एनर्जी बॉल आपल्याला रोज वापरायचे आहेत. तुम्ही म्हणाल 3च लिहिले आहे, चौथा कशाचा? तर पहिला जो आपण करणार आहे तो निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचा करणार आहे, आणि मग 3 एनर्जी बॉल प्रोटेक्शनचे आहेत. ठीक आहे. तर आता, आणि रोज रात्री झोपताना जे काही दिवसभरातली निगेटिव्हिटी आहे, जसं घरामध्ये कितीही केलं तरी धूळ येतं, कार दिवसभर बाहेर ठेवली पार्किंग मध्ये तर कारवर धूळ येणारच आहे. त्याच पद्धतीने सकाळपासून रात्रीपर्यंत जीवन जगताना जी काही विचारांची नकारात्मकता आपल्या मस्तिष्कामध्ये आलेली आहे, ठीक आहे, जी कोणती विचारांची नकारात्मकता आपल्या मस्तिष्कामध्ये आलेली आहे, त्या सगळ्या प्रकारच्या नकारात्मकतेला आपल्याला कागदावर लिहा, फाडा, जाळा. रिमूव्ह दॅट निगेटिव्हिटी. आणि नाही जाळायचं तर कमीत कमी तिचे तुकडे काढून डस्टबिनमध्ये रोज टाकायला शिका, कारण रोजच्या रोज साठलेली निगेटिव्हिटी आपण याच पद्धतीने बाहेर काढू शकतो. आणि मग रोजच्या रोज झोपताना आपल्याला ती प्रेरणी करायची आहे जी आपल्याला जीवनात पाहिजे. प्रेरणी कोणती? मी भाग्यशाली आहे, संपूर्ण स्वास्थ्य हे माझी आणि माझ्या कुटुंबाची स्वाभाविक अवस्था आहे. या पद्धतीने सकारात्मकतेच्या ऊर्जा आपल्याला आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जीवनामध्ये ऍक्टिव्हेट करायचे आहेत. ठीक आहे. मी भाग्यशाली आहे, संपूर्ण स्वास्थ्य माझ्या आणि माझ्या कुटुंबाची स्वाभाविक अवस्था आहे, असे सकारात्मक अफर्मेशन आपल्याला जे जे जीवनामध्ये पाहिजे आहे. मेरे पास आलिशान बंगला व कार है, समाजामध्ये माझ्या आणि माझ्या कुटुंबाला
नाव, प्रतिष्ठा आणि सौभाग्य, समृद्धीचा लाभ प्राप्त होत आहे. जे जे चांगले वाक्य तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी बोलू शकता त्या पद्धतीचे सेंटेन्स तुम्हाला फॅमिलीसाठी द्यायचे आहेत. ठीक आहे. हे झालं आपलं पॉझिटिव्हिटीचं जे आपण थिंकिंग स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी आपण करणार आहे ते. ओके. हे झालं आपले सकारात्मक आपण जे काही अफर्मेशन आपण आपल्या फॅमिलीला देणार आहोत ते. त्याच्यानंतर हे झालं दैनंदिन प्रॅक्टिस. आता एनर्जी बॉल. तर पहिला जो आहे 4 आपण बॉल क्रिएट करणार आहे. दुसरा टॉपिक आजचा. तर 4 बॉलमध्ये पहिला आहे फुटबॉल एक्सरसाइज. कोणती एक्सरसाइज आहे? फुटबॉल एक्सरसाइज. फुटबॉलला काय करतो आपण? पायानी किक मारतो आणि दूर लांब पाठवत असतो. ठीक आहे. फुटबॉल आपण पायाने काय करतो? त्याला किक मारतो आणि दूर आपण लांब त्याला पाठवत असतो. आता या फुटबॉलला आपण इथे जो बॉल तयार करणार आहे आता त्या बॉलनी स्वतःमधली, घरामधली, व्यक्तीमधली, वस्तूमधली, गाड्यांमधली निगेटिव्हिटी आपण दूर ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करणार आहे. ठीक आहे. कसं करायचं? माझ्यासोबत सोबत तुम्ही करू शकता. ठीक आहे. रब युअर हँड. एक दोन्ही हात जवळ दूर करा. ठीक आहे. आता एक मॅग्नेटिक फ्लो तुमच्या हातामध्ये तयार झाला असेल, चेक करा. झालाय? काहीतरी खिचाव 2 हातांमध्ये. एक एनर्जीचा बॉल तयार झालाय. या बॉलला म्हणायचं आहे की मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. या बॉलमध्ये जसं आता मी माझ्या फॅमिलीसाठी म्हणते, मी मंजुषा, माझं हजबंड, माझे दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू, वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती संपूर्णता या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि हा बॉल असा 3दा फुंकर मारून ब्रह्मांडातून शुद्ध करून टाकायचा आहे आणि नाभीपासनं त्याचं कनेक्शन डिस्कनेक्ट करून टाकायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अजून दोन्ही हात रब करायचा. रेकीला प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हा बॉल आपण स्वतःसाठी ग्रहण करतोय. ठीक आहे. काल आपला एक मुद्दा सुटला होता. आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन जे आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा स्टेप 1. आपल्याला एनर्जी जी ऍक्टिव्हेट करायची आहे रेकीची, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता कधी कधी काय होतं की बाह्य एनर्जी असं रब केल्याने रेकी प्रवाहित होत असते. पण काही लोकांना हा रेकींचा प्रवाह एकदम जाणवत नाही, तर किंवा कधी कधी जाणवतो, कधी कधी नाही जाणवत. तर दैनंदिन लेवलवर हा रेकीचा प्रवाह जाणवण्यासाठी आपण काय करायचंय? थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हटल्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहे आणि हाताचा कप शेप, डावा हात खाली उजवा हात, या पद्धतीने चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा स्टेप 1 21 वेळा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. आता चार्ज, हील अँड प्रोटेक्ट म्हणजे काय? चार्ज करणं, हील करणं आणि प्रोटेक्ट करणं. म्हणजे हिलिंग, चार्जिंग हे करतोय आपण, हिलिंग हे करतोय, प्रोटेक्शन. तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. बघा दोन्ही हातामध्ये एक एनर्जीचा तुम्हाला दिव्य फ्लो जाणवायला लागेल. हीच रेखी ऊर्जा, उपचारक ऊर्जा म्हणून आपण जिथे हात ठेवू तिथे वापरू शकतो. तर अंदाजे 21 वेळा आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. मोजत बसायचं नाही, अंदाजे 21 टाइम्स करायचं आहे. ठीक आहे. हे 21 टाइम्स झाल्यानंतर डावा हात खाली, उजवा हात वर आणि चार्ज, हील. 1 मिनिट.
ठीक आहे. त्याच्यानंतर चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 मुठी बांधायची आहे आणि मग इकडे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. ही प्रॅक्टिस रोज करायची आहे, जेणेकरून तुम्हाला जर कधी एनर्जी जाणवत नसली तरी सुद्धा जाणवेल. हाताची मूठ बांधून मांडीवर आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्र. मग नाभीच्या तिथे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. आणि दोन्ही हात हृदय चक्रासमोर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. या पद्धतीने दैनंदिन लेवलवर एकदा प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे एनर्जी ऍक्टिव्हेशनची, रोज 21 दिवस. ही प्रॅक्टिस केल्यामुळे ज्यांना कुणालाही एनर्जी जाणवत नसेल किंवा एनर्जीचा फ्लो जाणवतो, कमी होतो, अशा वेळेस तुम्हाला या एनर्जीचा अनुभव घेता येणार आहे आणि या एनर्जीचा तुम्ही प्रॉपर यूज स्वतःसाठी आणि इतरांसाठी निश्चितपणे करू शकणार आहे. क्लिअर? ओके. आता बघा, एनर्जी, आता आपण काय बघितलं, एनर्जी बॉल आपण प्रोटेक्शनसाठी दिला. आता आपण एवढं ऍक्टिव्हेशन झालं की एक एनर्जी बॉल तयार करायचा आपल्याला. एक एवढं ऍक्टिव्हेशन सेल्फचं करून घेतलं रोज सकाळी, त्याच्यानंतर एक एनर्जी बॉल स्वतःला देऊन द्यायचा. एनर्जी बॉल तयार केला आणि मग या एनर्जीला म्हणता, हा दिव्य रेखी शक्तीचा ऊर्जांनी परिपूर्ण बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. दिव्य रेखी शक्तीचा हा एनर्जी बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. मला या बॉलमुळे माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. आता दोन्ही हात इथे ठेवायचे आहेत. आपलं टाळू पॅक नाही करायची आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या सातही चक्र, संपूर्ण शरीर, सात चक्र, औरा संपूर्ण स्वास्थ्य होत आहे, स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत माझं प्रत्येक सेल संपूर्ण आरोग्य संपन्न होत आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. आणि याच पद्धतीने दोन्ही हात रब करून जिथेही तुम्हाला दुखत आहे शरीरावर, सकाळी सकाळी तिथे हात लावून हिलिंग करून टाकायचं. दिवसभर ऊर्जावान राहाल. तुम्हाला तो दुखरा भाग जाणवणार नाही. ठीक आहे, तुम्हाला तो दुखरा भाग जाणवणार नाही. याचा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. आता हे झालं आपलं स्वतःसाठी एनर्जी घेतला. आता तिसरा जो बॉल आहे, आपण आपलं घर, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, आपलं गाडी, आपले वाहन, घरातील वस्तू यांना आपण एक एनर्जी बॉल प्रदान करणार आहे. दोन्ही हात रब करायचे. एक एनर्जी बॉल तयार केला. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझं घर, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील प्रत्येक वस्तू, वाहनांना प्रदान करत आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. जीवनात ते प्रत्येक क्षण परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवन जगत आहे. आणि माझं घर, घरातील वस्तू आणि वाहनं यांना संपूर्णरित्या दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. संपूर्णरित्या दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही म्हणून अशी ऊर्जा स्प्रेड करून टाकायची आहे सर्वत्र. ठीक आहे, अशी एनर्जी सर्वत्र स्प्रेड करून टाकायची आहे. क्लिअर? ओके. हा झाला आपला तिसरा बॉल. आता चौथा बॉल.
जो मी नेहमी म्हणते की आपल्यासाठी कोणीतरी कुठेतरी कष्ट करत आहे. कुठला तरी मजूर फॅक्टरीमध्ये काम करतोय, कुठला तरी शेतकरी उन्हातान्हात थंडीत आपल्यासाठी काम करतो आहे. त्याच्यानंतर कुठला तरी डॉक्टर नवीन शोध लावत आहे, इंजिनियर नवीन संशोधन करत आहे, कुठला तरी व्यक्ती आपल्या सुविधांसाठी झटत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपण एक लास्ट एनर्जी बॉल या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला आपण प्रदान करतो, कारण त्यांच्या कष्टामुळे आपलं इथलं वर्तमानातलं जीवन सुरक्षित आहे. माझा देशातला सैनिक आपल्या सुरक्षितेसाठी बॉर्डरवर स्वतःच्या जीवनाचा विचार न करता तो आपल्याला सुरक्षा कवच प्रदान करत आहे. तर अशा सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सकारात्मकतेसाठी आपण एक ऊर्जा बॉल टाकणार आहे. रब युअर हँड. एनर्जी बॉल तयार करायचा आहे. हा ऊर्जांचा बॉल मी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला प्रदान करत आहे, जो या माझ्या जीवनासाठी, त्यासोबतच या पृथ्वीवरील सजीवाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कार्य करत आहे. त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांना संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान कर आणि जीवनामध्ये त्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याचा लाभ प्रदान कर. हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हाचा लांब जिथे जिथे कल्पना करा की जे जे ते सजीव जिथे जिथे बसलेले आहेत, तिथे तिथे तुम्ही तो दिव्य ऊर्जांचा प्रवाह पोचवत आहे. बघा, रेकी तुम्हाला इतका मोठा विचार करायला शिकवते. कधीतरी आपण या पद्धतीने प्रार्थना केली आहे का, की कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करतंय, तेरा भी मंगल हो. आणि रेकी म्हणून तुम्हाला काय शिकवते, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, सबका मंगल होय रे. या मांगल्याच्या कल्पनेने रोज या दिव्य ऊर्जांसाठी लोकांसाठी प्रार्थना करा. 100% तुम्ही तुमच्यासह इतरांच्या जीवनामध्ये हा आनंद निर्माण करू शकाल. त्यानंतरचा आपला जो आजचा विषय आहे, तो म्हणजे बरेच लोक वाट बघत आहे, तो म्हणजे मनी मंत्रा. कहते हैं पैसा खुदा तो नहीं पर खुदा से कम भी नहीं. त्या पैशाची किंमत तेव्हा कळते जेव्हा एखाद्या पडू नये पण गरज पडली आणि डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनसाठी 5 लाख जमा करावे लागणार, आणि ते 5 लाख आपल्या जवळ नसतील, तर आपल्याला त्या पैशाचं महत्त्व कळतं की कुठूनही आपल्याला ते 5 लाख अरेंज करायचे आहेत, कारण आपल्यासाठी त्या व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असतो. तर या पैशाला आपल्याकडे अट्रॅक्ट कसं करायचं, त्यासाठी नेमके काय नियम आहेत, ते अगदी मी थोडक्यात तुम्हाला आज समजावून सांगते. नियम अत्यंत सोपे आहे, पण जर करून बघितलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समृद्धी आणि आनंदाचा अनुभव निश्चितच करू शकणार आहे. ओके. तर सगळ्यात पहिला नियम, माझे बंधू आणि मैत्रिणी, पर्स चेक करा. किती लोकांचे पर्स फाटके आहेत, वॉलेट फाटके आहेत. माता लक्ष्मी कधीच फाटक्या कपड्यांमध्ये तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. माता लक्ष्मी तुम्हाला कधीच फाटक्या कपड्यांमध्ये दिसणार नाही. म्हणून माझ्या मैत्रिणींनो आणि बंधूंनो, आज जर तुमचा वॉलेट पर्स फाटका असेल, जस्ट चेंज इट. माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. दुसरा विषय, स्वच्छता आवडते. तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या वेळेस अख्खं घर चकाचक करता, घरातला कोपरा कोपरा साफ करता, बरोबर की नाही. आणि ज्या पर्समध्ये तुम्ही पैसे ठेवता, आता एखाद्या महिलेची पर्स काढा आणि तिला उलट करायला सांगा, असं असं झटकायला सांगा, काय काय निघेल. ठीक आहे. तर पर्समध्ये खूप गचाळपणा ठेवू नका. ऍटलिस्ट 8 दिवसातून एक वेळा पर्स नियमित स्वच्छ करा. त्या पर्सवरची धूळ झटका आणि त्याच्यात आवश्यकच असलेल्या वस्तू ठेवा. औषधांची बिलं, औषधं जास्ती प्रमाणात पर्समध्ये ठेवू नका. जर तुम्हाला बाहेर गेल्यावर औषधं घ्यावे लागतात, त्यासाठी ते पर्समध्ये ठेवता, आल्यानंतर काढून दुसऱ्या जागी ठेवा. पण पर्समध्ये कंटिन्यू औषधं ठेवू नका. त्याच्यामुळे तिथल्या एनर्जी डॅमेज होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या घराचे पेपर्स, आपले प्रॉपर्टी, जी काही तुमचे प्रॉपर्टीचे पेपर्स असतील, ती
आपली एक समृद्धीचं हे असतं, आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असते. डे बाय डे त्याची प्राइस वाढली पाहिजे. त्याच्यासाठी ज्या लॉकरमध्ये तुम्ही ते ठेवता, ज्या कपाटात तुम्ही ते ठेवता, त्या कपाटाला स्वच्छ करणे. ऍटलिस्ट 15 दिवसातनं, महिन्याभरातनं फक्त दिवाळीची वाट पाहायची नाही या साफसफाईसाठी. 15 दिवस, 1 महिन्यातनं ते सगळे डॉक्युमेंट जिथे तुम्ही ठेवलेले आहे त्याला व्यवस्थित अरेंज करणे. त्याच्यानंतर तुमचे एटीएम कार्ड, चेकबुक, बँकेचे कागद जे पैशाशी रिलेटेड आहे त्यांना सुद्धा थोडंसं क्लीन करणे आणि रेकीला कॉल करून प्रार्थना करणे की ही जी आमची प्रॉपर्टी आहे हिची व्हॅल्यू दर दिवसाला मल्टिपल होत आहे आणि आमच्या समृद्धीमध्ये दर दिवसाला वाढ होत आहे. ठीक आहे. या पद्धतीने दर 15 दिवसांनी आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे. ठीक आहे, कळलं कशा पद्धतीने अफर्मेशन द्यायचं? हे झाले नियम. आता उपाय. ठीक आहे, उपाय खूप सोपा आहे. उपाय खूपच सोपा आहे. 3 महिने करून बघा. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे मल्टिपल मार्ग तुम्हाला त्याच्यातनं तुमच्या लाईफमधनं मिळणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट, किती माझ्या मैत्रिणी ऑटोवाल्यासोबत, भाजीवाल्यासोबत 2-4 रुपयासाठी वाद घालतात. कम करो ना भैया वाले कितने लोग आहे. 2 रुपये कमी करा ना दादा. रश्मी मॅडम, याच्यानंतर करायचा नाही भाव. आलं का लक्षात? 2 रुपये 4 रुपयासाठी कधीच भाव करायचा नाही. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगते. आज आपण जर आपल्या मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करायला गेलो किंवा एखाद्याचा बर्थडे असला तर आपण किती रुपये खर्च करतो? एक जेवायला गेलो तर 2-3 हजाराचं बिल येतं. आणि आपण जास्तीत जास्त त्या 10 रुपयाच्या कोथिंबीर मॉलमध्ये जेव्हा जाता, महागड्या वस्तू परचेस करताना आपण 1 रुपया पण आपल्याला तिथे कमी केल्या जात नाही. तो डिस्काउंट कंपनीनी त्यांचा फायदा काढून दिलेला असतो. त्याच्यात काही ते त्यांचं नुकसान करून ते तुम्हाला वस्तू देत नसतात. तरी आपण एक शब्दही न बोलता वस्तू परचेस करतो. पण आजच्या नंतर स्वतःला एक प्रॉमिस करा की कधीच दूधवाला, भाजीवाला किंवा रस्त्यावरनं तुम्ही एखादी वस्तू परचेस करत असेल, फळवाला वगैरे, ऑटोवाला यांच्याशी बार्गेनिंग करणार नाही. त्याचं रिझन सांगते. बार्गेनिंग करायची, पण कशी करायची सांगते. आता मागच्या उन्हाळ्यातली गंमत सांगते. मला ऑटोनी जायचं होतं आणि ऑटोवाल्याला थांबवलं. ऑटोला म्हणे किती, त्यांनी जास्त सांगितलं कारण उन्हाचे दिवस होते आणि एकटी होती मी. तर म्हणे 100 रुपये लागतील म्हणे. म्हटलं 100 रुपये नाही, उसके तो 50 रुपये होते. कारण मला माहिती होतं की तिथून 50 रुपयेच लागतात. 1.5-2 किलोमीटरचं अंतर होतं. 50 रुपये इनफ होते, पण त्यांनी 100 सांगितले. मी त्याला म्हटलं मी 50 दूंगी. ठीक आहे, कारण त्यालाही माहिती होतं की 50 रेट आहे. त्यांनी आणून सोडलं. पण येताना पोचल्यानंतर, माझ्या घरापुढे पोचल्यानंतर मी त्याच्यात 100ची नोट ठेवली. आज जाते समय बच्चों के लिए आइसक्रीम या फल लेकर जाना है. काय झालं याच्यातनं? त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा असेल जेव्हा मी त्याला म्हटलं की आज घरी जाताना बच्चों के लिए आइसक्रीम या फल लेकर जाना. आनंद वाढला. तो माइंड मध्ये त्याला फिक्स अमाऊंट माहिती होती ना आपल्याला 50च भेटणार, पण 50च्या जागी 100 मिळाले. कधी चप्पल दुरुस्त करायला गेली, माझ्याकडे एक एक बाई आहे जी म्हणजे सिंगल मदर आहे आणि ती आपल्या 2 मुलांचं शिक्षण त्या व्यवसायातनं करते. मी नेहमी तिच्याकडे गेली, ती मला 40 रुपये मागते, मी 200 रुपये तिच्या हातात देते. ती म्हणते मॅडम तुम्ही जेव्हाही येता तर एवढे जास्ती का देता? मी म्हटलं काही नाही, आज घरी जाताना मुलांसाठी खाऊ घेऊन जा. हम इतना तो कर सकते किसी के लिए. आणि याचं तुम्हाला सांगते की आता पुढचा जो मंत्र, आता हे झालं, तुम्ही बार्गेनिंग करू नका. शक्य असेल तिथे हे छोटी छोटी अमाऊंट डोनेट करत चला. तर तुमच्या अर्निंगचा 1% प्रत्येक जण डोनेट करू शकतो. जे काही तुमचं अर्निंग आहे त्या अर्निंगचा 1% डोनेट करायला शिका. माझा तो 5% टू 10% पर्यंत जातो डोनेशन अमाऊंट. तर त्या 1% मध्ये काय करायचं, या पद्धतीने छोटे छोटे डोनेशन करायचे. ठरवून टाका. आणि कुणालाही पैसे देताना, तो भाजीवाला असेल, दूधवाला असेल, 3 महिने करून बघा. पैसे देताना म्हणा हे पैसे मी याला देत आहे. दूधवाला असेल, भाजीवाला असेल, कुणालाही देत आहे. याच्या जीवनात, वाक्य बघा किती मस्त आहे, याच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू.
असं जर तुम्ही म्हणाल त्या पैशाला रोज कोणाला ना कोणाला देताना, तर मग पैसा मल्टिप्लाय होईल की नाही होईल? येस ऑर नो? तर रोज तुम्ही असं करून बघा. कारण मी जे आज तुमच्या समोर या ज्या गोष्टी सांगत आहे ना, कधी काळी मलाही असं वाटायचं की असं लिहिल्याने काय होतं का. पण जेव्हा मी हे स्टार्ट केलं तेव्हा माझ्यावर 10 लाखाचं, म्हणजे माझ्या हस्बंडवर, तेव्हा माझं अर्निंगच नव्हतं तर लोन कोण देणार आहे मला. तर 10 लाखाचं कर्ज होतं, आमचं घर घेतलेलं होतं. आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस ऍडमिट राहिल्यामुळे, दवाखान्याचा 7 महिने ऍडमिट असल्यामुळे खूप जास्ती कर्ज झालेलं होतं. तर त्या ह्याच्यातच जेव्हा मी या सगळ्या प्रक्रिया करायला सुरुवात केली, जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा अक्षरशः मला 1,000-1,500 रुपये, म्हणजे अजूनही आठवतं की आमच्या एका नातेवाईकांना आम्ही 1,000 रुपये उधार मागितले होते. आमच्याकडचा किराणा संपला होता आणि 1,000 रुपये उधार मागितले होते. चांगले मोठ्या पोस्टवर नोकरी करणारी गृहस्थ होते, पण त्या व्यक्तीने आमच्यावर 1,000 रुपयाचा विश्वास दाखवला नव्हता, नव्हते दिले. पण तेच एक आमच्या ओळखीचे काका होते, जे माझ्या बाबांचे मित्र होते. त्यांनी, कारण आता सारखं मोबाईल ट्रान्झॅक्शन त्यावेळेस नव्हतं होत की गुगल पे केला आणि पटकन पैसे पाठवून दे. माझ्याकडचं जेव्हा एकदा सिलेंडर संपलं होतं, तर त्या काकांनी स्वतः, मी चुलीवर स्वयंपाक करत असताना आणून दिले. मी त्या फायनान्शियल कंडिशन मधनं दिवस काढलेले आहेत की सिलेंडर घ्यायला सुद्धा आमच्याकडे 1,000 रुपये, म्हणजे ते उधार मागायचं तर ते भेटत नव्हते. तर पण जेव्हा तुम्ही सातत्याने करता, मी माझा पहिला चेक 10 लाखाचा लिहिला होता. पता नहीं ब्रह्मांड ने क्या मिरॅकल कर दिया. जेव्हा तुम्ही सच्चे मन से अगर किसी को चाहो, तर तुम्हाला अखंड ब्रह्मांड तुम्हाला ती मदत करते. आज मी माझ्या पूर्ण स्टाफची सॅलरी 1,50,000 रुपये प्लस महिन्याची देत असते. जीएसटी पेअर व्यक्ती आहे माझ्या विजन बोर्डवर. अजून तिथपर्यंत हिट केलं नाहीये. पण पहिल्या विजन बोर्डवर मी पहिला संकल्प म्हणजे अक्षरशः मी एक छोटे छोटे पैसे जमा करून एफडी केली होती, पण त्याच्यात 1,00,000 रुपयाची अमाऊंटच होत नव्हती. ती 90,000पर्यंत पोहोचली होती. आणि ज्या फायनान्शियल कंडिशन मध्ये मी जगत होते, तेव्हा असं वाटत होतं की मी या जगात नसताना माझ्या मुलांसाठी ऍटलिस्ट 1,00,000 रुपये सोडून जायचे. किती? 1,00,000 रुपये. दॅट वॉज माय बिगेस्ट ड्रीम त्यावेळेसचं. पण मी महिना 1,00,000 कमवण्याचं स्वप्न जेव्हा पाहिलं, माझ्या हस्बंडला जेव्हा मी म्हणायची की आमच्या बाजूचा प्लॉट होता, तो मला घ्यायचा आहे. माझे हस्बंड म्हणे की आता पागल आहे का म्हणे, हे काय इतक्या खायच्या गोष्टी असतात का म्हणे असं घेणं. टचवूड, जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला बोलते ना, किसी चीज को शिद्दत से चाहो तो सारी कायनात उसको आप तक पहुंचाने में मदत कर देती है. आज माझं 1 CR प्लसचं कन्स्ट्रक्शन माझं त्याच प्लॉटवर चालू आहे. गेल्या 2 वर्षात मी एकच नाव ठेवलं होतं. सगळ्यांना, शेजार मैत्रिणींना गमतीने म्हणायचे, त्या प्लॉटकडे बघायचं नाही, तो माझा आहे. आणि मागच्या वर्षी तो माझा प्लॉट झाला आणि आता त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणून तुम्हाला सांगते की पुरे शिद्दत से चाहो. ब्रह्मांड तुम्हाला, तर पहिला 10 लाखाचा चेक लिहिला, माझाही विश्वास नव्हता. रोज त्याला प्रार्थना करत गेली रेकी ऊर्जांची की नाही माझ्याकडे येत आहे. आणि आज माझं जे हायेस्ट ड्रीम जर कोणतं असेल, माझ्या विजन बोर्डवर लागलेला आहे. बघा इथे माझा विजन बोर्ड लागलेला आहे, त्या ड्रीम की असं एक रिसर्च सेंटर मला काढून बनवायचं आहे. जे 4 एकरचं मी स्वप्न बघितलेलं आहे. अजून 1 गुंठाही जमीन घेणं नाही झाली आहे, कारण माझ्या बाहेरचं आहे ते. तर त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे की तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती, त्याचं शारीरिक दुखणं, मनाचं दुखणं, त्याचे बाकीचे फॅमिली जे काही सफरिंग आहे ते असं यावं, 2-4 दिवस 8 दिवस राहावं. मेडिटेशन, त्याच्यावर निसर्गोपचाराचं सगळं हे करायचं. येताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील, त्या दुःखाश्रूच्या असतील. तो जेव्हा सेंटरमधनं बाहेर निघेल तेव्हाही त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील, पण त्या आनंदाश्रूच्या असतील. त्या स्वप्नासाठी मी जगत आहे. आणि मला कदाचित जेव्हा मी या जगात नसेल, पण ते सेंटर नेहमीसाठी कुणाच्या तरी मदतीच्या कामात येईल. आज मी त्या एका ड्रीमसाठी काम करते. पण त्या जमिनी, शेती, कारण आमच्याकडे काही शेती बिती काही नाही आहे, तर त्याच्यामुळे माझ्याकडे जमीन सध्या काहीच नाही आहे. ते घरही घेण्याचं कारण काय होतं की माझे जे विद्यार्थी आहे, मी अमरावतीला राहते आणि जेव्हा पुण्या मुंबईवरनं फक्त माझ्या एका भेटीसाठी येतात आणि त्याच्यासाठी अमरावतीचं हॉटेल, जाण्या येण्याचा खर्च, त्यांना बाहेर जेवणाचा खर्च, तर तोही त्यांना लागू नये. ते इथे आले की इथे त्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था मी स्वतः करू शकली पाहिजे. म्हणून माझं ते कन्स्ट्रक्शन आणि हिलिंगसाठी जागा कमी पडते आहे. म्हणून मी माझं बाजूच्या प्लॉटचं कमी, ते सेंटर होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत तरी आपण इथे ती व्यवस्था देऊ शकलो पाहिजे. छोट्या स्वरूपात, तेवढं मोठं नाही पण छोट्या स्वरूपात सुद्धा ती गोष्ट पूर्णत्वास आली पाहिजे, याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यासाठी मी ते कन्स्ट्रक्शनसाठी स्वप्न बघितलं होतं. तर म्हणून तुम्हाला सांगते की
इरादे अगर नेक हो तो सारी कायनात उसको आप तक पहुंचाती है. आणि म्हणून तुम्हाला सांगते की रेकीला तुम्ही जेवढं मागाल ना, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल की अब क्या मागू, पण रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. आणि म्हणून पूर्ण श्रद्धेने इथून पुढे काही लोक जे सेकंड थर्ड लेवलला येतील, सेकंड लेवलच्या ऍडमिशनचं मी ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे. आजपासून तुम्ही ऍडमिशन करू शकता. तर पुढच्या बुधवारपर्यंत आपलं जे सेशन राहील गुरुवारी चालू होईल 18 तारखेला. कारण बुधवारी रात्री मी परतणार आहे अमरावतीला. तर त्याच्यानंतर आपल्या गुरुवारी याच पद्धतीने लाईव्ह सेशन विथ लाईफ टाईम ऍक्सेस चालू होणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की या छोट्या ह्याच्यात लोकांना खूप वाटतं की नाही, बहुत कुछ बडा चाहिए करने के लिए. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा माझ्याकडे स्वतःचं कम्प्युटर पण नव्हतं. जुन्या एका कम्प्युटरला दुरुस्त करून शेजारच्या मुलाचं डोंगल विकत आणून मी ऑनलाईनमध्ये चालू केलं होतं. आधी माझं ऑफलाईनमध्ये 10-15 हजार माझं हायेस्ट अर्निंग होतं. पण आज जेवढं माझं अर्निंगचं स्वप्न होतं त्याच्या मल्टिपल माझ्याकडनं स्वामी सेवा होते आहे. हे स्वामींच्या कृपेने. मी आय एम झिरो, आय विल झिरो. माझ्यानी काहीच होत नाही. ही स्वामींनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी समजते आणि त्याच जबाबदारीतनं मी आयुष्यभर कार्य करणार आहे. आणि पहिला आता जो नेक्स्ट संकल्प आहे, येत्या शालेय वर्षामध्ये 200 मुलांसाठी नोटबुक आणि वह्या, त्यांच्यासाठी नोटबुक, कंपॉस आणि बॅग एवढं माझं टार्गेट आहे. तर ते मला पूर्ण करायचं आहे. याआधी पण आम्ही बेघर निवारा केंद्र असो, अनाथालय असो, अशा बऱ्याच किंवा काही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणं असो, हे कार्य आमचे निरंतर चालू असतात. पण मोठ्या लेवलवर आता आम्ही यावेळेस हे कार्य हातात घेतलेलं आहे. स्वामींच्या इच्छेने जूनपर्यंत सगळं ते काम, तेवढं रजिस्टर 200 डझन रजिस्टर आम्हाला प्रिंट करायचे आहेत आणि तेवढं मुलांपर्यंत ते पोचवायचं आहे. शाळा पण मिळाल्या आम्हाला. जिल्हा परिषदचे जे गरीब गरजू मुलं आहे, जे नोटबुक नाही विकत घेऊ शकत, अशा मुलांची लिस्ट पण आमच्याकडे आलेली आहे. तर सांगते की जिथे मी स्वतःसाठी ₹1000 मागत होते लोकांना, आज या रेकीतनं मला एवढं सगळं मिळालं. लिटरली माझ्या मुलाच्या वेळेस जेव्हा मी 7 महिने ऍडमिट होती, डॉक्टरांनी म्हटलं की वी कांट कन्सिव्ह दिस प्रेग्नन्सी. तर तेव्हा मला रेकीनी आणि स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा माझ्या मुलाला डॉक्टरांनी बघितलं, म्हणजे तो दिवस तर मी विसरू शकत नाही. कंटिन्युअस मी 5 वर्षानंतर राहिलेली प्रेग्नन्सी होती. 4-5 तास माझ्या हस्बंडच्या हातात हात घालून रडत बसली होती. माझी आई बाहेर रडत बसलेली होती, कारण डॉक्टर म्हणे की संध्याकाळी आपण अबॉर्शन करू. पण स्वामींची इच्छा, दिव्य रेकी शक्तीचा आशीर्वाद, रात्री डॉक्टर आले. माझ्या ज्या रूममध्ये मी ऍडमिट होती तिथून एकीकडे ऑपरेशन थिएटरकडे रस्ता जात होता, एकीकडे डॉक्टरांच्या कॅबिनकडे. मला रेडी केलं ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायला. आणि डॉक्टरांनी एकदा म्हटलं की आपण एकदा परत सोनोग्राफी करू. आणि त्या सोनोग्राफीत स्वामींचे शब्द डॉक्टरांच्या मुखातून पडले की आपण वाट बघू शकतो. आणि टचवूड तोच मुलगा आज माझा 17 वर्षाचा मध्ये हेल्थ कोच बनलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगते की ही इतकी पवित्र ऊर्जा आहे की तुम्ही जर या ऊर्जांमध्ये प्रॅक्टिस केली. मी कधीच कुणाला म्हणत नाही की ऍडमिशन घ्या. तुम्हाला या 10 दिवसातला तुमचा स्वतःचा अनुभव, ज्यांनी खरोखर नित्यनेमाने केलेला आहे, तर पुढचे जे तुमचे आहे, कारण काही असू शकतात. काही लोक पुढच्या सेकंड थर्ड लेवलला येतील, काही लोक नाही येतील. त्यांनी स्वजबाबदारीने ऍटलिस्ट लेव्हल 1ची तरी प्रॅक्टिस चालू करा, जे मी सांगितली आहे ती. पण जे लोक पुढे येतील सेकंड थर्ड लेवलला, माझी जबाबदारी राहील. जोपर्यंत मी माझा होतं तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स करते, कारण लाईफ टाईम ऍक्सेस माझा आहे. बरोबर की नाही? जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना. उसका जब तक आदेश आहे तब तक तेव्हापर्यंतचा ऍक्सेस आहे. कारण इथून 4 वर्षानंतरही तुम्हाला वाटलं की मॅडम ही अडचण आहे, कशी सोडवायची, पण तुम्ही माझ्यावर जो आज ऍडमिशनचा विश्वास दाखवता, इथून 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपली ही जी बॅच आहे ती 18 तारखेपासून सुरू होणार आहे. टायमिंग हेच राहणार आहे. अजून आपल्याकडे 15 मिनिटं आहे. कुणाचे काही प्रश्न असतील तर घेऊ. त्याच्यानंतर 4:30 वाजता आपण परत प्रश्नांची उत्तरे घेणार आहे. कारण मला सांगितल्याप्रमाणे मुलाला थोडं घ्यायला जायचं आहे शाळेत. एनीवन एनी क्वेश्चन्स? ज्यांना घाई असतील त्यांची पटापट घेऊन टाकू. कल्पना पाटील मॅडम बोला. कल्पना मॅडम बोला. बोलून घे. हा, कल्पना पाटील अनम्यूट करा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. तुमचं स्वप्न नक्की लवकर पूर्ण होणार मॅडम. तुमचा आशीर्वाद मॅडम असतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही हे जे
4 रोजच्या डेली ज्या गोष्टी आपल्या सांगितल्या, तर प्रत्येक आता मी बसलेली आहे, ते एकानंतर एक करायचंय मला. तर प्रत्येक वेळी म्हणजे कॉल करायचा का? परमेश्वराचे नाही आभार, नाही नाही, आई-वडिलांचे फक्त आभार. एकदाच व्यक्त करायचा. कॉल एकदा एकदाच आभार करायचा. केल्यानंतर बाकीचं बाकीचं सगळी हां. कंटिन्यू प्रॅक्टिस करायची आणि दुसऱ्यांना दिल्यानंतर नाभीपासून कट 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 डिलीट 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 करायला विसरायचं नाही. ओके, ओके. मॅडम मला करायचंय पण तुमच्या ज्या शिष्य आहेत, मी ज्योती मॅडमांकडे केलंय, तर मग मला आता परत करायचंय तर चालेल का? पण तसं काही नाही ना, की असं काहीच नाही. मॅडमनी जे काही शिकवलंय तुम्हाला शब्दांशब्द म्हणजे माझ्याच पद्धतीने त्यांनी शिकवलेलं आहे. वेगळं काहीच नाही. फक्त त्या कमी दिवस घेतात. म्हणजे माझेच विद्यार्थी, मी 10 दिवस घेते, पण माझे विद्यार्थी कोणी 5 दिवस, कोणी 3 दिवस, कोणी 7 दिवसात संपवतात. नाही पण मला म्हणजे अजून तुमच्याकडून ऐकावंसं वाटतंय तर चालेल ना? चालेल ना, असं काहीच नाही प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायला. नाही तर म्हटलं की असं डबल परत एनर्जी आपण नाही नाही, घेतो ना म्हणजे माझ्याकडे अटेन्मेंट एनर्जी तसं काही नाही ना? शक्तिपात नाही घ्यायचा. बाकी तुम्ही प्रॅक्टिस आणि नवीन गोष्टी शिकू शकता. माझ्याकडे ग्रँड मास्टर साठी सुद्धा बरेच लोक रिपीट करतात. हो का? नाही आणि शक्तिपात जर घेतला तर असं उलट पॉवर येईल असं काही नाही का? नाही नाही, घेतलं तर शक्तिपाताचा चांगलंच आहे ना? पॉवर नाही. शक्तिपात रिपीट करूच नाही जनरली. हा, जर तुमचा 10 वर्ष 20 वर्ष जुनं जर काही शक्तिपात असेल, तुम्ही काहीच प्रॅक्टिस केली नाही आहे, 15 वर्ष जुनं आहे, मग मी सजेस्ट करते की नाही, तुम्ही शक्तिपात एकदा करून घ्या. पण आता ज्योती मॅडमने आताच क्लासेस चालू केले आहेत, तर त्याच्यामुळे 4-5 वर्षातच घेतलं असेल तुम्ही. नाही आता मागच्याच वर्षी केलं. हा, तर तेच म्हणते, कारण त्यांचे आता 3-4 वर्षच झाले त्या घेतात त्या क्लासेस, त्याच्यामुळे ठीक आहे. ओके. हो, चालेल. धन्यवाद मॅडम. चालेल. वैष्णवी चव्हाण, हॅलो मॅडम. बोला. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला. हो. मॅडम मला एक जाणून घ्यायचंय की तुमच्याकडून बघितल्यानंतर कसं एकदम एनर्जेटिक, खूप एनर्जेटिक, मला हे रेकीबद्दल काहीच माहित नव्हतं. हे आता मी सायंटिफिकली मला आता हे सगळं म्हणजे प्रूव्ह झालं की हे सगळं चांगलं आहे. पण मला जाणून घ्यायचं की तुमच्या आयुष्यात ही कधी, कशी आणि केव्हा आली? ओके. म्हणजे काय, म्हणजे मला पण हे ऍक्च्युली मला माहित नव्हतं. हे अचानक म्हणतात ना असं चल, हे काय जाणून घ्यायची उत्सुकता झाली. आधी मध्ये केव्हाच नव्हतं. मी मग मला जेव्हा तर खूप झालं असं कॉलेजमध्ये होती ना, बीएस वाटतं. म्हणजे सेकंड इयरला असताना, मी आणि माझी मैत्रीण, आम्ही पेपरमध्ये छोटा कॉलम आला होता, रेकी शिका आणि जीवन बदला, असा एक छोटासा नाही का, पेपरला कोपऱ्यात छोटी बातमी येते, चौकोनी छोटे स्क्वेअर मध्ये, तसं मी ते बघितलं होतं. नागपूर, माझं माहेर नागपूरचं आहे आणि तिथे आता नाही आहेत त्या मॅडम. तर त्या मॅडमची ती जाहिरात बघितली. पण तेव्हा रेकी लोक असे शिकवायचे की अंधाऱ्या रूम मध्ये दिवसभर तुम्हाला बंद ठेवतील. म्हणजे आज जसं हॉस्पिटलमध्ये रेकी वापरल्या जाते, इतकं रेकीचं ग्रोथ झालं. त्यावेळेस ते तसं नव्हतं की अंधाऱ्या रूम मध्ये तुम्हाला थांबवून ठेवतील. आणि मग तेव्हा त्याची फी इतकी सांगितली होती की ती माझ्या फायनान्शियल कंडिशनच्या बाहेरची होती. 7,000 रुपये फी होती लेवल 1ची फक्त. जो क्लास आज आपण फ्रीमध्ये करतोय त्याच क्लासची 7,000 फी होती. आणि 1 दिवसाचं सेशन राहायचं. आधी जी रेकी शिकवायला जायची 1-2 दिवस. आता आई वडील जिथे तेव्हा शिक्षणालाच पैसे बरोबर देऊ शकत नव्हते, तर या गोष्टींसाठी देऊच शकत नव्हते. तर मग तेव्हा राहून गेलं, विषय मागे पडला. पण रेकी माझ्या जीवनात येणं असतील, आयुष्यात फायनान्शियल आणि नातेसंबंधातले प्रॉब्लेम, खूप सारे जो काही स्ट्रगल सहन केला, त्याच्यामधनं माणूस नाही का कुठेतरी मार्ग भेटेल शोधत असतो. अशा वेळेस आमच्या शहरामध्ये एक 7 हॅबिट्सचं मी सेशन केलं होतं, मी आणि माझ्या हसबंडनी. तर 7 हॅबिट्स तेथे भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर, त्यावेळेसचे व्हाईस चान्सलर. आता तेवढे मोठ्या पदाची व्यक्ती जर रेकी शिकवत असतील, तर ते माझे बरोबर. पहिले रेकीचे गुरु. त्यांनी आमच्या शहरामध्ये 2 दिवसाचा वर्कशॉप लावला होता लेवल 1चा. आणि त्यांनी देखील 2,000 फी ठेवली होती. पण ती 2,000 फी पण माझ्यासाठी खूप मोठी होती. माझ्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. माझ्या मैत्रिणीने ती 2,000 फी भरली. मी तिला 500-500 करून ते नंतर तिला रिटर्न केले. तिने तर कधी रेकीची प्रॅक्टिस केली नाही. तिने पण माझ्यासोबत लेवल 1 केली होती. पण तेव्हा आत्तासारखं ऑनलाईनचा काळ नव्हता. मग भोपाळला ते सर गेले, त्यांचा कधी फोन नंबर आम्हाला भेटला नाही. 2 दिवसात जेवढं डोक्याची कॅपॅसिटी होती तेवढी ग्रहण केली. त्याच्यामुळे पाहिजे तशी प्रॅक्टिस केली नाही रेकीची. पण आयुष्यात कधी कधी अशा संकट येतात, आर या पार, जिंदगी जीना है या खतम करना है, असे काही क्षण जेव्हा आयुष्यात येतात, तर तेव्हा स्वामींची इच्छा की माझ्या आयुष्यात रेकी म्हणजे मी प्रॅक्टिस चालू केली. आणि
लिटरली जेव्हा मी ग्रँडमास्टरचं तेव्हाही माझ्याकडे पैसे नव्हते. तर मग सेकंड लेवलसाठी एक गुरु भेटल्या, पण त्यांना जेव्हा मी सेकंड लेवल केलं, थर्ड लेवल, ते अडीच अडीच 3-3 तासात आमचे क्लास संपले. जे मी एवढं डिटेलमध्ये देते की माझी सेकंड लेवलची बॅच 10 तास, थर्ड लेवल 10 तास, बोनस कोर्सेस 4 तास असे जातात. पण त्या मॅडमनी जेव्हा म्हटलं तर मला 45,000 फी सांगितली होती रेकी ग्रँडमास्टरची. तर माझी तर तेवढी ताकद नव्हती की मी ते भरू शकेल. आणि त्या हसल्या होत्या की रेकी ग्रँडमास्टर बनणं सगळ्यांचंच कॅपॅसिटी नसते म्हणे, एवढं सोपं नाही आहे म्हणे ते काम. मग तेवढे पैसे तर नाहीच, पण एक दिवस माझ्या एका मैत्रिणीने, माझ्या लाईफमध्ये खूप जास्ती स्ट्रगलचा पिरियड चालू होता तो, आणि माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिने एका मॅडमची अपॉइंटमेंट घेतलेली होती, माझ्या गुरु ज्यांच्याकडनं मी ग्रँडमास्टर केलं, संगीता पद्ममर मॅडम. आणि तिने अपॉइंटमेंट घेतली होती. मी तिलाही फोन केला नाही, माझ्या मैत्रिणीला. आणि लिटरली मी त्या मॅडमला फोन केला की मॅडम, माझ्या मैत्रिणी तुमची अपॉइंटमेंट घेतली आहे, तर तो वेळ मला द्याल का, मला ग्रँडमास्टर करायचं आहे. त्यांनी माझ्यासाठी फी पण कमी केली. म्हणजे त्यांची जी फी होती ना, तर मी तेव्हा आणि तेवढीच फी मी ठेवलेली आहे आता सध्या माझी ग्रँडमास्टरची. तर त्या मॅडमने माझ्यासाठी फी कमी केली. मला त्या तुमच्या मैत्रिणीला हरकत नसेल तर 2.5 तासाचा माझा फक्त क्लास झाला होता, पण त्या मॅडमनी जे जे ग्रँडमास्टरचं शक्तिपद देण्याचं दान त्यावेळेस मला दिलं, त्या दानामुळे मी आज इथपर्यंत. का बरं मी फ्री सेशन? कारण जर त्या मॅडमनी मला तेव्हा मदत केली होती, माझ्या मैत्रिणीला मी त्याचं गिफ्ट काय दिलं, तिने सेकंड लेवल त्या मॅडमकडे केली, फर्स्ट लेवल, आणि सेकंड पासून ग्रँड मास्टर तिला मी कव्हर करून दिलं, कारण तो वेळ तिने मला दिला. माझं म्हणणं आहे की आपल्याला एवढीशी जरी छोटीशी मदत कोणी केली ना, तर ते त्याचं मल्टिपल करून त्याला द्या. तर मी तिला ग्रँड मास्टर बनवलं, माझ्या बेस्ट फ्रेंडला. तर त्याच्यानंतर हा जो प्रवास असा चालू झाला ना, तर एकच लक्षात आलं की निसर्गाचा नियम मला लक्षात आला, एक बी आपण जर जमिनीत पेरलं तर ते मल्टिपल होतं. तर मग एक आनंद आपण एखाद्याच्या जीवनात निर्माण केला की त्याचं मल्टिपल ब्लेसिंग आपल्या जीवनात येतं. मग मी 10 आणि 15,000चा म्हणजे 1 आणि 2,000चा स्ट्रगल करणारी मी क्लासेस चालू केले, तर माझ्याकडे चेअर सुद्धा नव्हती. नीलकमलची चेअर जी लग्नाच्या प्रेझेंटमध्ये आलेली होती, तिच्यावर जुन्या सोफ्याचं कव्हर, तेही माझ्या भावाच्या कडून आणलेले कव्हर होते, त्याला शिलाई मारून मी इथे टाकलं होतं त्या नीलकमलच्या चेअरवर. आणि दॅट वॉज माय स्टार्टिंग. टेबल नव्हता समोर, लॅपटॉप नव्हता, 800 रुपयाचं जेब्रॉन्स आहे. त्या स्ट्रगलमधनं आज मॅकबुकवर क्लास घेते, 16,000च्या चेअरवर बसलेली आहे. हे फक्त रेकीने दिलं माझे. आणि ते म्हणून तुम्हाला सांगते की हे जे काही माझं निघतं ना, की तुम्ही जर आयुष्यात कुठेही स्ट्रगलमध्ये असाल ना, एकदा या रेकीला आपल्या जीवनात स्पर्श करू द्या. इमानदारीने रेकीचे 5 तत्व वापरून तुम्ही प्रॅक्टिस करा. लिटरली रेकी तुम्हाला कधीच, म्हणजे मी माझा पर्सनल लाईफचं हे स्ट्रगल नाही शेअर करू शकत, पण या रेकीने आज मला जगवलं. ज्या क्षणी मी आयुष्यात पूर्णपणे खचलेली होती, त्या रेकीने मला आज इथपर्यंत आणलं. आणि आज जे मी म्हटलं की आज सोपं नाही आहे. एका इंग्लंडच्या मोठ्या ब्रँडनी त्यांच्या मॅगझिनच्या कव्हर पेजवर आज मला जर आणलं असेल, तर ते माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं खूप मोठं गिफ्ट आहे, जे 16 तारखेला मी माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करणार आहे. तर सोपं नाही आहे त्या सगळ्या गोष्टी. आज तर एवढे अवॉर्ड आणि एवढं वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंग्लंड, लंडन, या 2 वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आहे. ग्लोबल पीस अमेरिकनची जी युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी मला ऑनररी डॉक्टरेट दिलं या कामासाठी. मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डची युनिव्हर्सिटी. आज अवॉर्डच्या नावाने तर ठेवायला जागा नाही, एवढे सर्टिफिकेट जमा झालेले आहे. पण सगळ्यात महत्वाचं मला याच्यात जे मिळालं असेल ना, ते म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रेम. की जिथेही गेलं, म्हणजे त्या दिवशीचाच जे अनुभव सांगितलं की मी सुरतवरनं परत येताना नांदुरबारच्या आपल्या एका विद्यार्थिनीने रात्रीच्या 2:15 स्टेशनवर धावत, एवढ्या धावत धावत स्वतःच्या हाताने केलेले लाडू आणून दिले. आज आपल्या नातेवाईकांचं एवढं प्रेम भेटत नाही, तेवढं प्रेम, तेवढा विश्वास याच्यात मिळतो. म्हणजे मला माहिती नसतं कोणी काय दिलेलं. म्हणजे मागच्या मुंबईचा 1 डिसेंबरच्या प्रोग्रामला कोणीतरी गोल्डची नथ दिली, मला अपेक्षित नसतं, पण ते लोक, त्यांनी मला आता पुण्याच्या प्रोग्राम सांगितलं, मॅडम तुम्ही क्लासमध्ये विचारलं होतं ना ते कोण होतं, कोणी गिफ्ट केलं, ते मी होती, त्या जवळ येऊन त्यांनी सांगितलं. म्हणजे इतक्या प्रेमाने गिफ्ट देऊन जातात की मला ते शोधावं लागतं की गिफ्ट नेमकं कोणी दिलं. अगदी आता काल परवाच एका मॅडमने इतकं सुंदर गिफ्ट पाठवलं, आमच्या पुणे इव्हेंटचा जो 1 नोव्हेंबरला झाला, सुंदर त्याच्या फोटोजमध्ये सगळं कन्वर्ट करून दिलं. आणि म्हणून सांगते की या ऊर्जांना तुम्ही इतकं स्पर्श करा. म्हणजे ऍक्सिडेंटचं उदाहरण सांगितलं होतं हसबंडचं, त्या भयानक ऍक्सिडेंटमधनं असं रेकीने झेललं. तर या ऊर्जांवर ट्रस्ट करा. तुमच्या आयुष्यामध्ये जिथे कुठे तुम्ही अडकले असाल, एकदा मन लावून प्रॅक्टिस करा. 90 दिवसाची प्रॅक्टिस लागते, जी मी रेकीच्या थर्ड लेवल सोबत तुमच्याकडनं करवून घेते, की काय काय करायचं. प्रत्यक्ष गायडन्स मिळतं. जिथे तुम्ही अडता तिथे माझं गायडन्स तुम्हाला भेटतं. आणि आयुष्य खरोखर रेकी सोबत जेव्हा जगता ना,
तर खूप वेगळ्या लेवलवर जातं. आणि सगळ्यात महत्वाचं की आपले मागणारे हात असतात. मी देवाजवळ मागायची. आता देवाला म्हणजे आमचा गुरुपौर्णिमा असो, कुठल्याही कार्यक्रमाच्या मेडिटेशन घेते आणि लोकांचे जे फीडबॅक येतात ना, देवाला फक्त एवढंच जोडते, देवा हात जोडून की तुझी जबाबदारी दिली ना, ती पेलण्याची ताकद आता मला दे. बाकी काहीच कारण सगळंच मिळालेलं अपेक्षेच्या पलीकडचं आहे की मी माझ्या स्वतःच्या भरोश्यावर गाडी काय घेऊ शकायचं, मी घर म्हणजे गाडी घ्यायचं स्वप्न नव्हतं. मी माझ्या हस्बंडला बुलेट गिफ्ट केली. विचार करा की हे सगळं रेकीतनं झालं. माझ्या जो मी आय वॉज झिरो बिफोर रेकी. जर माझं लाईफ बघितलं ना, तर माझ्या अकाउंटमध्ये 2 आणि 3,000 रुपये नव्हते राहत. तर फक्त पैसाच नाही, रेकी तुम्हाला नाव, प्रतिष्ठा. आज एकही देश असा नाही आहे की जिथे आपण पोहोचू शकत नाही. आणि याच्यातनं फक्त ब्लेसिंग मिळतात. एकच सांगते की याच्यातनं एक एक रुपया जो येतो ना, हा लोकांच्या ब्लेसिंग मधनं येतो. माझी एवढी कमी फी असूनही मी एवढं सक्सेस याच्यातनं मिळवू शकलेली आहे. म्हणजे मी कधी इन्कम टॅक्स भरील किंवा जीएसटी मध्ये माझं जाईल हे तर कधी विचारही नव्हता केला. ते तर सगळं आता होऊन राहिलं. आज स्टाफची सॅलरी मला 1.5 लाख प्लस करावी लागते दर महिन्याला. ते सगळं रेकीतनंच झालंय ना. तर रेकी औषध ती मी ट्युशन घेत होती. पण त्या ट्युशन मधनं 15,000 कमवणं मुश्किल होते. 10,000 तर खूप वाटायचे. तर तेच सांगते की थँक्यू मॅडम. मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. मॅम तुमचा आशीर्वाद मला मिळू द्या आणि मला पण तुमच्यासारखं ग्रँड मास्टर बनायचंय. मॅडम माझ्या खूप इच्छा किती आहे. विद्यार्थी आहे, म्हणजे लिटरली सांगते, तुम्ही जे फेसबुकवर ऍड बघता ना, मोर दॅन म्हणजे 50-60 लोकांची महाराष्ट्रातली माझ्या स्टुडंटची ऍड आहे. आणि प्रत्येक जण आज 1 लाख प्लस अर्न करताय. म्हणजे आम्ही नेहमी म्हणजे सांगते, आता ज्योती पवार म्हणून त्या मॅडमने नाव घेतलं. माझ्याकडे त्या स्वप्न घेऊन आले की मॅडम 25,000 कमवायचे आहेत. 25,000 मंथलीचं स्वप्न होतं, आज 5 लाख प्लस आहे त्यांचं. एका मॅडमनी परमनंट जॉब सोडला आणि कामाला लागल्या, तर त्या आज 3.5-4 लाख रुपये अर्न करतात आहे. असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये 1 लाख, 1 ते 1.5 लाख तर सगळ्यांसाठी एक नॉर्मल आहे. ओके. चला, 4 वाजले. माझ्या स्टाफने सांगितलं मुलाला घेऊन येते. 4:30 वाजता ओके. परत आपण भेटू तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. तोपर्यंत अर्धा तासाचा ब्रेक तुम्ही पण घेऊन घ्या. नंतर तुमच्या शेवटच्या हँडरेज आणि शेवटच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सो भेटूया लगेचच. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद.